कोणेच जर वेगळो सूर आळवलो जाल्यार तो विषय सुटचो ना. स्पीकर सर, गोंयांत येणारे टुरिस्ट जे आसात हे टुरिस्ट गोंयचे सगळी कौतुकां सांगतात, पूण भायर गेले की टॅक्सीवाल्या बद्दल मात्र प्रश्न निर्माण करतात. ते टॅक्सीचे हे बरे आमकां हे मेळना, बरे रिलेशन टॅक्सीवाले दवरिनात अशें सादारणपणे आरोप आसता आनी टुरिजमाचेर ताचो इम्पॅक्ट बसता. म्हाका दिसता आमकां सगळ्यांक हो विशय सिरियसली आसा, सगळे सभागृह हेच्याशी सहमत आसा. आमी हे गजालीचेर हांव शेवटच्या दिसाच हांव खंयची ती तारीख सांगता. स्पीकर सर, हो निर्णय घेवपाक 3.5 वर्सां गेली आमकां. 3.5 वर्सां पासून जावंक ना. आतां कोणी भितरल्यान ताण रेंटे कार दिवपाक लागल्या, कोण आपले रस्तेदार आसा तांकां मुसता. ताका लागून हो पत्तो इश्यू आयला. टॅक्सीवाल्यांचे सगळे नांव घालतात. दिवपाक 3.5 वर्सां दिवं ना. लेट मी टॉक. म्हाका उलोवंक दी पयलो, मागीर आन्सर कर तूं. यू आन्सर मी लेटर ऑन. कित्याक सगळेच फावटी अशेंच जाला आनी गोंयकारांकूच चिटींग जाला. गोंयकारांक चिटींग जाला. टॅक्सीवाल्यांनी तर इल्लिगल केला, सगळे रिपोर्ट दितात. टॅक्सीवाल्याचो दामोर कोणें दिवंक ना. पेपराचेर येता टॅक्सीवाले माफिया म्हणून चिटींग करतात म्हणून, जाल्यार त्या टॅक्सीचो नंबर कोणें कित्याक दिवंक ना. ह्या टूर एंड ट्रॅव्हल तांचे बाराबर मेळोन आसात ते घालतात त्या पेपराचेर टॅक्सीवाले चोर म्हणून. हुंचे कडेन टॅक्सीवाल्यांनी ओवररूल करूंक ना. हॉटेल आसात 3,000 ऑफ सिजनाक रुमाचे रेंट घेतात आनी ऑन सिजनाक ते 10,000 घेतात. इज इट नॉट अ चिटींग? ऑफ सिजनाक जाता जाल्यार तांच्यान करूंक जायना. मातशें पयलीं ताणें जो कितें उलयलो तो 3 वर्सां लागली आमकां हो निर्णय मोरेटोरियम आमी दवरला 1 एप्रील 2013 तो 31 मार्च 2015. पयलीं कितें केलें तें आमकां कित्याक सांगता? ताचे पयले स्टार्ट जाल्लें 2015 31 मार्च पर्यंत हें बंदूच आसा. 3 म्हयने जावन हें ओपन जाल्या. तेय बी मोरेटोरियम सोंपलें म्हणून हें ओपन जालें. टॅक्सीवाल्याचे उलयता. निलेश काब्राल. म्हाका मंत्र्याक विचारपाक जाय स्पीकर सर. 2012 जेन्ना सरकार आयले तेन्ना रेंट कॅबाचे एक प्रपोजल ओपन केलो आनी रेंट प्रेट 2011 प्रपोजल केलो. आमचो सरकार 2012 येयलो, पूण थंय 2011 तो प्रपोजल ओपन केलो तेन्ना एक पुष्कल हे मँगलोरियन फर्मान रेंट कॅब हे आख्खो कॉन्ट्रॅक्ट घेतलो आनी ते कॉन्ट्रॅक्टाक 50 टॅक्सी आसल्यारूच ताका रजिस्टर जावंक मेळटले. आमचे गोंयकार जे ऑलरेडी रेंट कार बिजनेस करताले पूण ऑफिशियली करनासले, अनऑफिशियली करताले, तांकां गायड करून नासल्या कारणान ते भितर येवंक शकूंक ना. पूण स्पीकर सर हांव एकूच विचारूंक सोदता स्पीकर सर मंत्र्याक प्रश्न की जो आतां पुष्कल ती मँगलोरियन कंपनी जी गोंयांत मडगांवांत सेटल जाल्ली आसा ते आमच्या गोंयकारां कडेन टॅक्सी तेजे आपणाच्या नांवार लोन स्कीम करता आनी ते गोंयकारांक भुरग्यांक तांकां टॅक्सी हेल्प करपाक सोदता, पूण तो हेल्प असो न्ही, तांकां डिमांड करता 50,000 1 लाख रुपया तो लायसन दिवपाक. हांव इतलेंच उलोवंक सोदता स्पीकर सर, हो इश्यू जो आसा हांव जाल्यार कितले जाण हाडून मिनिस्टराक सांगूंक सोदता, हाडून दाखोवंक शकता की हे मनशा कडेन तेणें पयशे मागले म्हणून. हो जर इश्यू आसा जाल्यार ते कंपनीचे रेंट टॅक्सी जे आसा तुमी कॅन्सल करतले ओ ना? हो नंबर वन एकूच सर. आनी दुसरे जे आमचे भुरगे रेंट कार जे आसा ते आतां जर इलिगली आसा तांकां कॉपरेटीव सोसायटी करून ते आतां ते करूंक सोदता जाल्यार तुमकां ते परमिशन दितले. ते 50 वयर आसा भुरगे, पूण तांकां कॉपरेटीव सोसायटी करून ते रजिस्टर करूंक सोदता जाल्यार तुमी तेंचे कन्सिडर करतले ओ करचे ना? सावंती मातशें हांवें स्पश्ट सांगलां, अंडर द लिडरशीप ऑफ ऑनरेबल चीफ मिनिस्टर वी वील हॅव अ कन्सर्न मिटींग ऑफ ऑल द MLAs. वी विल सॉर्ट आउट each and every problem of the constituencies आणि हाचेर डिसायड करूया. कारण हातूंत जे नवे येता ते तातूंतूय आमचे भुरगे आसा. स्पीकर सर, जे ओल्ड आसा ताणेंच म्हटलां की आमच्याच भुरग्यांक ड्रायव्हर म्हणून थंय करून तांकां टॅक्सी दिल्या. स्पीकर सर, मंत्र्याचे सर हांवें क्वेश्चन स्पेसिफीक जाल्ला. हांव ऑनरेबल मिनिस्टराचे कांय टिका करना, कांयच करना, हांव मानता, पूण म्हाका स्पेसिफीक आन्सर जाय. हांवें स्पेसिफीक क्वेश्चन विचारला. हांवें विचारला की तेंचे इन्क्वायरी करतले एक, आनी दुसरें विचारला स्पीकर सर ते कन्सिडर करतले जे कॉपरेटीव फॉर्म करून तेणें केला. इतलेंच विचारला. हय ओ ना? आमदार बसतले ना? आमदार बसतले सांगता न्ही. आमी जे रेंट कार किंवा रेंट कॅब हाका जे आमी परमिशन दिता ती सेंट्रल एक्ट अंडर दिता. सेंट्रल एक्ट भायर तांणी जर कितें केलां डेफिनेटली आय वील गो फॉर इन्क्वायरी.
सेंटर एक्टा धरून तांणी जर सारकें कितें केल्लें आसा ताका आमी कांय करूं शकना. तातूंत फक्त इरेग्युलरिटीज म्हणून तांकां कितें जर तांणी केलां ताजेर आमी एक्शन घेवंक शकता. मायकल लोबो. पयशे सर पयशे डिमांड करता ताजेर इन्क्वायरी करचे न्ही. Irregularities, I told no irregularities. If they Sir. are any irregularities in such type of issues, then we will see. मायकल लोबो. स्पीकर सर, क्वेश्चन हा रेंट कार स्कीम जी कॅपिंगान आहायस, कॅपिंगान कित्याक आहा? स्पीकर सर, 2011 जेन्ना ही स्कीम आदी ट्रान्सपोर्ट मिनिस्टरान एलाव केली रेंट कॅब रेजिस्टर करपाक, एक्स चीफ मिनिस्टरान तेजेर ऑब्जेक्शन हाडलो, देन ऑपोजिशन लिडर. गोंयान जागो ना गाडयो पार्क करपाक. ही आमची जी टॅक्सी स्कीम आहा इज फॉर एड्युकेटेड अनएम्प्लॉयड यूथ. हे जे आयज इलिगली रेंट कॅब चलयता पळय तेंच्यो ऑलरेडी गाडयो आहा 10-12 ते इलिगली चलयता, तेंकां लायसन ना. चीफ मिनिस्टरान आतांच म्हटलां की आमी एकदां डिसिजन येयलें काय की हे सगळे सिस्टमान पडटले आनी मागीर आमी इलिगल ऑपरेट करूंक दिवचे ना. हे फावटी ऑनरेबल चीफ मिनिस्टर आसलो गेल्या फावटी तेणें सांगलेलें जेन्ना हे प्रॉब्लम स्टार्ट जाल्ले टॅक्सीचे 8 मिटिंगी जाल्या स्पीकर सर, ते प्रॉब्लम सॉल्व जावच्या पयलीं रेंट कॅब स्कीम हुंयच्यान येयली मदेकादूच ओपन जाली स्पीकर सर. ना विदाउट सॉल्विंग द प्रॉब्लम and the grievances of the taxi meter घालता म्हणून सांगले तेंकां सगळे कोरिया म्हणून सांगले ती फुडें मिटींग वचोकूच ना. म्हाजो प्रश्न स्पेसिफीक आहा की बाबा तेंचे प्रॉब्लम सॉल्व करिनासतना रेंट कॅब स्कीम फायल ओपन कशी जाली? कॉन्फिडन्सान कोणाकूच घेवंक ना स्पीकर सर. ना मिनिस्टरान आन्सर करूनी की बाबा ही फायल कित्याक ओपन जाली, कित्याक म्हाजो चार्ज आहा 25,000 रुपीज पर vehicle was collected to be paid to somebody. ये कोणाक हातीर घेतलेले 1,800 गाडयांचे घेतलेले. लेट हिम आन्सर नाउ. या स्पीकर सर, मोरेटोरियम 31/3/2015 सोंपलो. नेचरली इट इज ओपन. इट इज नेचरली ओपन. 1/4/2013 to 31/3/2015 there was a moratorium. श्री विजय सरदेसाई. आन्सर सांगू ना ते. स्पीकर सर, आतां निलेश काब्रालान जो एक इश्यू हाडलो की मडगांवां एक पुष्कल म्हणून एजन्सी आहा, ती एजन्सी आपल्या हातान लायसन्स घेता आनी गोंयकारांक दिवपाक पयशे घेता म्हणून. म्हाका दिसता दिस इज अ क्लियर कट केस ऑफ इन्स्टिट्युशनलायझींग करप्शन. की एकल्याक कोणाक तरी लायसन्स दिलें आनी तो सबलेट करपाक दुसऱ्या गोंयकारा कडच्यान पयशे घेता. दिस इज अ सिरियस इश्यू स्पीकर सर. आनी म्हाका दिसता हाजो वन हॅज टू रिजॉल्व दीस इश्यू नाव. तुमी मिटींग घेतलें बरें आहा, पूण म्हाका दिसता अशें आमी एलाव करप रायट इन फ्रंट ऑफ अवर आयज वेन इट इज बींग रेज्ड इन द हावस. म्हाका दिसता वेदर इट फिट्स इन द सेंट्रल रुल्स ऑर नॉट. गोवा इज अ स्टेट आनी गोंयचे कायदे गोंयकारा खातीर आसूंक जाय. कोण तरी भायलो येता आनी गोंयकारांक हांगा वाटपाक तो आपली एक ताजेर फी घेता म्हणटी आय एम शॉक्ड बाय दीस. आय डिमांड दॅट गव्हर्मेंट टेक एक्शन ऑन दीस नाव. ताजे आतां ते लायसन्स बंद करा. and he happens to come from my constituency. सगळ्यो गाडयो रस्त्यार पार्किंग करता, ते एक्सिडेंट जाता ताजे खातीर. जो आमी तो रोड वायडनींग म्हणटा तो इश्यू ताजे खातीर येता. म्हाका दिसता सरकारान एक क्लियर कट स्टेटमेंट दिवचो की हाजें लायसन्स फाल्यांच्यान बंद म्हणून. मागीर तुमी कोऑपरेटीव करा, मागीर तुमी इश्यू सेटल करा, जाय ते भशेन करा, पूण हे बंद करा. हांवें ऑलरेडी आन्सर दिला. इरेग्युलरिटीज जर आसा वी विल मेक एन इन्क्वायरी अँड स्टॉप एवरीथिंग. फुडलो प्रश्न श्री विष्णू वाघ. महोदय, प्रश्न 3A. स्पीकर सर, उत्तर कॉम्प्युटर प्रिंटा प्रमाणे. सभापती महोदय, खूबशा गोंयकारांच्या दृश्टीन अत्यंत महत्वाचो असो एक विशय ह्या प्रश्नाच्या माध्यमांतल्यान हांवें उपस्थित केला. आनी हांव जाणपाक करतालो की दुहेरी नागरिकत्व म्हणल्यार ड्युअल सिटीजनशीपच्या बाबतींत केंद्र सरकारान गोंयाक कसले निर्देश दिल्यात, गोंय सरकारान तांचे कडेन कसलो पत्रव्यवहार केला, हेजे संदर्भात कितें भासाभास जाल्या, निर्णय प्रक्रिया खंय पावल्या
आनी सरकारान केंद्रान गोंयाक कितें कळीत केलां काय ना. खात्यान म्हाका थोडीशी कांय म्हायती दिल्या आनी ही जी म्हायती आहा ती म्हाका दिसता खूब त्रोटक आसा. एक 2-3 पत्रां हांगच्या अंडर सेक्रेटरीन बरयल्लीं. एक जी बैठक जाली सचिवालयान, त्या बैठकीचो इतिवृत्तांत आनी त्या नंतर गोंय सरकारची भुमिका स्पश्ट करपी एक सादेशें धोरण, इतलोच भाग हो म्हजे कडेन आसा. म्हाका जाणून घेवपाचें आसा की हेजे व्यतिरिक्त कांय बैठको जाल्यात, कांय मिटिंग्स जाल्यात, कांय उलोवणी जाल्यात, केंद्रीय गृह मंत्रालया कडेन राज्य सरकारान कितें प्रस्ताव घातला, जावं ताच्या संदर्भांतले लेखी कितें कम्युनिकेशन आसा, डिपार्टमेंट ऑफ NRI अफेर्स आसा डायरेक्टरेट, तांणी कितें केल्लें आसा, ही म्हायती अपेक्षीत आशिल्ली. पूण ती म्हायती म्हाका दिसता सगळी दिवना. जी दिल्या ती इतलीच आसा. हेज्या भायर कितें आसा काय माननीय मंत्र्याक हांव विचारपाक सोदतां. स्पीकर सर, ह्या विशयाचेर गेली काही वर्सां गोंयांत तशी खळबळ मासल्या. आमच्या ह्या विधानसभेच्या 2 निवडून आयिल्ल्या आमदारांचेर सुद्दां डिस्क्वॉलिफिकेशन पिटिशन घातलेलें आसा. काही गव्हर्मेंट सर्वंटाचेर सुद्दां ह्या विशयाक लागून कोणे कोणे कंप्लेनी मारलेले आसात. ह्या विशयाक लागून अनेक जाणांची वोटींग रायट सुद्दां गेल्यात आनी त्यामुळे हो मॅटर सिरियस आसा. हो मॅटर केंद्र सरकार कडेन सरकारान, आमच्या सरकारान व्हेला. सादारणपणे ह्या देशाच्या घटने प्रमाणे ड्युअल नागरिकत्व, दुहेरी नागरिकत्वाक परमिशन ना आणि त्यामुळे ज्यांचे बर्थ रजिस्ट्रेशन पोर्तुगालाक आसा, they automatically cease to be the citizen of India. आणि त्यामुळे हांगासरले सगळे अधिकार, वोटिंग रायट आसात, रेशन कार्ड आसात, हे सगळे ताका लागून वतात. गोंयांतूच ही पिक्युलियर सिच्युएशन आसा आणि त्यामुळे गोंय सरकारान होम मिनिस्ट्री कडेन हो विशय व्हेला. आमचे हांगासरले खासदार जे गेल्ले आसात तांचे कडेन हो विशय जाला. मदल्या दिसांनी हांगा एक मिटिंगूय जाल्ली, केंद्राचे सेक्रेटरीज आयिल्ले, ताचे मिनिट्स हांव जाय जाल्यार म्हाका दिसता हाच्या सोबत दिल्यात, जाय जाल्यार हांव दितां. एकाच बैठकीचे दिल्या, एकाच बैठकीचे मिनिट्स दिल्या. एकूच बैठक जाल्ली, एकूच बैठक जाल्ली स्पीकर सर. एक ड्युअल सिटिझनशीप ही परमिसिबल ना देशाच्या कॉन्स्टिट्युशना प्रमाणे आणि ताका लागून गोंयच्या अनेक नागरिकांक, विशेष करून चड करून कॅथलीक बांधव आसात भितर, तांकां प्रॉब्लेम आनी समस्या निर्माण जाल्या, ही वस्तुस्थिती आसा. म्हाका दिसता आमकां ऑन प्रायोरिटी हो विशय फुडें व्हरूंक जाय. हांव जास्त आनी ताचेर मिनिस्ट्री ऑफ होम अफेर्स हिचे डिसिजन ह्या विशयाचेर तिणें घेवप आसा. वी आर परस्युईंग द मॅटर विथ मिनिस्ट्री ऑफ होम अफेर्स. सभापती महोदय, माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलां हाका, पण एक गोष्ट म्हाका दिसता आमी सगळ्यांनी लक्षांत दवरपाक जाय की पोर्चुगीज सिटिझनशिपीक ऑप्ट करपाचीं प्रकरणां ही ह्या फाटल्या 7 ते 8 वर्सांत अपरिमीत प्रमाणांत वाडलेलीं आसात. हांवें हाजे पयलीं खुबदां प्रश्न विचारले, पूण त्या प्रश्नाची आमकां सारकी उत्तर मेळूंकूच ना. म्हणून हांव माननीय मुख्यमंत्र्याक विचारपाक सोदतां की जे कोणें पळय पोर्तुगीज सिटिझनशीप घेवन आपली इंडियन सिटिझनशीप सरेंडर केला, तांचो संपूर्ण डेटा हो सरकार कडेन आसा काय कितें? संपूर्ण डेटा जर सरकार कडेन आसलो जाल्यार नक्की तो खंयचे एजन्सी कडेन किंवा खंयच्या डिपार्टमेंटा कडेन आसा, आनीक तेजे नंतर तांचे बाकीचे जे कुटुंबीय आसात तांची हें कितें, वस्तुस्थिती कितें, हेजो नियाळ सरकारान केला काय कितें? तो डेटा कोणा कडेन आसतलो? की समजा फाटल्या 5 वर्सांत हांवें मागलें की कितले लोकांनी हें केलें, सरेंडर केलें आपली सिटिझनशीप, तो डेटा म्हाका कोण दितलो, खंयची एजन्सी दितली?